नमस्कार. आज आपण आलेलो आहे श्री कपिकुल सिद्धपीठम पंढरपूर आश्रम बघायला. तर गोपाळकृष्णापासून पुढे आल्यानंतर समोर जो रोड दिसतोय प्रदक्षिणा रोड, तिथून तुम्ही उत्पात गल्लीमध्ये आत आलत की ह्या बाजूला धोंडा महाराजांचा मठ आहे, पाठीमागची बाजू. तिथून वळल्यानंतर हे बघा श्री कपिकुल सिद्धपीठम पंढरपूर आश्रम. श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे अनोखे दर्शन करण्यास जरूर भेट द्यावी. तर तिथं श्रीकृष्णाच्या बऱ्याच मूर्ती वगैरे किंवा बरेचसे असे खूप छान श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांचं प्रतिकृती ठेवलेले आहेत. तर त्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तसंच तुम्हाला जर ध्यान किंवा शांत बसायचं असेल किंवा काही तुम्हाला पारायण वगैरे करायचं असेल गजानन महाराजांचं वगैरे, तर तेही तुम्ही करू शकता. हे बघा, इथून आत गेलं की सरळ ह्या बाजूनी वळायचं आहे. 1 मिनिटाच्या अंतरावरती इथे वळलं की लगेचच तो कपिकुल सिद्धपीठ आश्रम आहे. आपण तो पाहणार आहोत. आत तुम्ही बोळामध्ये आलत की अन्नपूर्णा आयतवाडकर बंधूंची इमारत आहे आणि त्या इमारतीच्या बरोबर समोर हा आश्रम आहे. हे बघा, श्री कपिकुल सिद्धपीठम अध्यात्म व विज्ञान यांचा सुरेख संगम साधत स्वावलंबनावर चालणारे श्री कपिवीवरांचे सिद्धपीठम. पूर्ण मोठीच्या मोठी इमारत आहे. आणि आपण आत जाऊन मी तुम्हाला दाखवते सगळं. खाली हॉल आहे छोटा. 4 महिने जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही इथे 4 महिन्यासाठी वास्तव्य करू शकता. आता आपण वरती जाऊ. वरती छान आपल्याला श्रीकृष्णाच्या लीलांचं दर्शन होईल. जिना सोपा आहे. हे बघा, छान श्रीकृष्णाचं लीलांचं दर्शन इथे होतं आहे आपल्याला. खूप छान आहे सगळं. इथे रामायणाचं दृश्य आहे सगळं. भरत, शत्रुघ्न, राम, लक्ष्मण, दशरथ. आणि ह्या बाजूला मारुती आहे. रथोत्सव आहे. सगळं खूप छान आहे. आता आपण या पीठाच्या ज्या उत्तराधिकारी आहेत कृष्णमयी ह्यांच्याशी बोलूयात. जय गजानन. सद्गुरू वेणा भारती महाराज आमच्या सद्गुरू आहेत. 1008 श्री महंत तपोमूर्ती परमहंस सद्गुरू श्री वेणा भारती महाराज. काशीच्या शंकराचार्यांनी त्यांना ही पदवी दिली आध्यात्मिक कार्यानिमित्त. तर सद्गुरूंनी या मंदिराची निर्मिती केलेली आहे. आज आपण जे बघतो आहोत, गेली 10 वर्ष आमचं हे मंदिराचं कार्य बांधकामाचं चालू होतं. कारण नाशिकहून सगळं सामान आणून हळूहळू आम्ही या मठाची उभारणी केली. कारण मुळात हा स्वावलंबनावर चालणारा आश्रम आहे. स्वकष्टाने थोडे थोडे पैसे जमा करून आम्ही ही वास्तू उभी केली आहे. आणि पहिल्यापासूनच असा मानस होता की श्रीकृष्णांचं हे लीला दर्शन व्हावं. जागा छोटी मिळाल्यामुळे थोडक्यात आम्ही हे उभं केलं आहे. परंतु काहीतरी पंढरपुरामध्ये वेगळं वारकरी लोकांना, भक्तांना ध्यानासाठी, दर्शनासाठी, मोक्षदायी किंवा ज्ञानपूर्ण असं दर्शन असावं म्हणून हे सुंदर मंदिर उभारलं आहे. कोणीही इथे ध्यानसाधनेला, ग्रंथ वाचनाला, अनुष्ठानाला जरूर इथे येऊ शकता. आणि इथे वेगळ्या वेगळ्या श्रीकृष्णांच्या जीवनातील ह्या त्यांच्या चरित्रातील कथा आहेत. त्याचा अभ्यास होऊ शकतो, त्याचे ध्यान होऊ शकतं. आणि नेत्रसुखद असं हे निळाशार श्रीकृष्णांचं आणि रुक्मिणी मातांचं दर्शन इथे आपल्याला मिळतं. आणि हनुमंत तर अगदीच वेगळ्या स्वरूपात आहेत की ते वीणा वाजवत आहेत आपल्या स्वामीला आनंद देण्यासाठी, सेवा म्हणून अशा स्वरूपामध्ये ते इथे आहेत. जय गजानन. माझं नाव पार्थ. आत्ता आपल्याला ज्यांनी माहिती दिली त्याच्या माझ्या बाजूला उभ्या आहेत त्यांचं नाव कृष्णमयी असं आहे. त्या आपलं जे कपिकुल सिद्धपीठम आहे त्या सिद्धपीठमाच्या उत्तराधिकारी आहेत कृष्णमयी. मुख्यतः त्यांचा परिचय असा आहे की त्या गुरुकन्या आहेत आणि आपल्या ज्या पीठाच्या महंत आहेत 1008 श्री महंत तपोमूर्ती परमहंस सद्गुरू श्री वेणा भारती महाराज त्यांच्या या कन्या आहेत.
गुरुदेवांच्या आज्ञेने संपूर्ण कार्याची धुरा त्या अतिशय सशक्तपणे सांभाळत आहेत. त्या स्वतः वास्तविक या अख्ख्या मंदिराच्या ओनर आहेत, परंतु त्यांनी त्यांचं सगळं कार्य, आयुष्याची सर्व पुंजी ही एक कार्य वाढावं म्हणून समर्पित केलेली आहे. आणि त्या आज गुरूंचे सर्व कार्यक्रमाचं नियोजन करणं, इथलं जे काही तुम्ही या अख्ख्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे जे जे काही सौंदर्यपूर्ण दिसतं आहे, त्या सगळ्या सौंदर्यपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या केवळ कृष्णमयींनी बनवल्या आहेत. आणि त्यांची अशी इच्छा आहे की सगळ्या लोकांनी येऊन या सौंदर्याचा लाभ घ्यावा, इथे येऊन साधना करावी, आपलं भागवत धर्माचा प्रचार व्हावा, यासाठी त्यांनी या मंदिराची उभारणी केलेली आहे. आणि गुरुदेवांचं दर्शन आपण आता गुरुदेव पण आहे, आसनस्थ आहेत, तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण येऊया आणि गुरुदेवांचं दर्शन पण आपल्या सगळ्यांना इथे होत आहे. सद्गुरू समर्थ गजानन महाराज की जय. पंढरपूरमध्ये आपली एक वास्तू असावी असा मानस स्वतः भगवान पांडुरंगांचाच आहे. कारण कृष्णमयी ज्या वेळेला इथे अनुष्ठानाला आल्या त्यावेळेला पांडुरंगांची आज्ञा झाली की या ठिकाणी एक स्वतःची वास्तू उभी करा, एक कपिकुल उभं करा. आणि अनुष्ठान काळामध्ये हे कपिकुल, पंढरपूरचं पहिलं कपिकुल इथे उभं राहिलं आणि तिथे कृष्णमयींचं अनुष्ठान सुरू झालं. आजही उत्तराधिकारी अनुष्ठानामध्येच आहेत. सगळ्या समाजाच्या, जगताच्या कल्याणाकरता, शांतीकरता, सुख समृद्धीकरता त्यांचं अनुष्ठान चालू आहे. आणि पांडुरंगांच्या आज्ञेनेच त्यांनी हे सारं काही इथं उभं केलेलं आहे. विशेष असं आहे की त्या आज्ञेमध्ये असतानाच त्यांनी पुरुषोत्तम योगाचंही शिक्षण पांडुरंगांकडून इथे घेतलेलं आहे. त्यामुळे या वास्तूला एक वेगळंच अनाकलनीय असं अद्भुत असं वैभव प्राप्त झालेलं आहे. या मंदिरामध्ये आपण ह्या काही आपल्या आश्रमातच बनणाऱ्या साधक लोकांनी नामस्मरणामध्ये बनवलेल्या या अतिशय कल्याणकारी आणि उपयुक्त अशा साहित्य आपण उपलब्ध केलेलं आहे. जसं की केसांसाठी चांगलं हेअर ऑइल असेल किंवा शॅम्पू असेल, शिकेकाईचा आहे, शहाळ्यापासून बनलेला, हा दुर्मिळ, कधीच कुठे आपल्याला बघायला मिळणार नाही, टेंडर कोकोनट शॅम्पू. हे सगळं अतिशय निसर्गोपचार पद्धतीने आपण बनवलेलं आहे. 13 औषधी वनस्पतींपासून बनवलेलं हे दीर्घकेशा तेल आहे केसांच्या वाढीसाठी. त्यानंतर आपल्याला संधिवातासाठी किंवा अंगदुखीसाठी हे मसाज ऑइल इथे आहे. काही आयुर्वेदिक गोळ्या देखील आहेत अनेक आजार बरे करणाऱ्या. सिद्ध पंचगव्य आहे, सिद्ध मधुमेह आहे. त्याच्यानंतर सगळं पूजा साहित्य आहे, त्यामध्ये विविध प्रकारचे अष्टगंध, आणि हे केमिकल फ्री आहे, त्यामुळे अतिशय शुद्ध असं हे सगळं आहे. विविध प्रकारचे हे अष्टगंध खूप प्रसिद्ध आहे आपलं साहित्य. चंदन आहे, केशर आहे, त्यानंतर विविध प्रकारच्या उदबत्त्या आहेत, धूप आहेत. मुख्यतः आमची सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे श्वेतांबरी, देवाच्या मूर्ती उजळविणारी ही चमक पावडर आहे. तांब्या पितळ्याच्या किंवा चांदीची भांडी आणि मूर्ती लख्ख निघतात आणि हातही खराब होत नाहीत. रिझनेबल रेट एकदम कमी 30च रुपयाला आपण ठेवलेली आहे आणि छान त्याचा रिझल्ट आहे. बाकी फेस पॅक वगैरे आहेत. आणि मुख्यतः आमचं सगळ्यात प्रसिद्ध आहे ते म्हणजे ही लक्ष्मी चरण, सद्गुरूंनी गणिती पद्धतीने सिद्ध केलेली आहेत. आपण हे स्वतः हाताने घरामध्ये बनवतो आश्रमात, आणि घरामध्ये आपलं सौभाग्य वृद्धी व्हावी, लक्ष्मी वृद्धी व्हावी, लक्ष्मी स्थिर राहावी, यासाठी आपण घरामध्ये याचं पूजन करू शकतो, हळदी कुंकू लावू शकतो, किंवा वाढदिवसाला, लग्नात गिफ्ट द्यायला पण ह्या सगळ्या अतिशय उपयुक्त असं हे साहित्य गुरु आशीर्वादित आहे इथे. आणि हे सद्गुरूंनी स्वतः साक्षात्कारामध्ये लिहिलेलं वेगळ्या प्रकारचं हे हनुमान स्तोत्र आहे. पर्णपूजा आहे ही. द्रोणागिरीवरच्या वनस्पती आहेत ह्या. आणि आपण जसं टचस्क्रीन फोन वापरतो त्या पद्धतीने बोट फिरवून हे म्हणायचं, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. आपण ह्या पानामध्ये जी शक्ती दडली आहे हनुमंतांची, ती आपल्याला रोजच्या साधनेने प्राप्त होणार आहे. जसं जसं आपण म्हणू, ही साधना करू, तसं हे 15 श्लोकीचं स्तोत्र, मारुती स्तोत्र, पण एका वेगळ्या पद्धतीने सद्गुरूंनी केलं आहे. मानसिक शांतता, आरोग्य, आपल्या समस्या निवारण, शक्ती प्राप्ती, ह्या सगळ्यासाठी हे खूप सुंदर असं आहे. तर भाविकांसाठी आपण हे इथे उपलब्ध ठेवलं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं साहित्य खरेदी करू शकता.
किंवा घरपोचही आम्ही पाठवतो. हे सगळं भारतभर आणि परदेशातही हे सगळं आयुर्वेदिक साहित्य जात असतं. नमस्कार. तर हे असं सिद्धपीठम, कपिकुल सिद्धपीठम तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कळवा. आणि 4 महिन्यामध्ये तुम्ही इथे आल्यानंतर जर तुम्हाला अध्यात्माबद्दल काही विचारायचं असेल आईसाहेबांना तर ते विचारू शकता येऊन, किंवा तुम्हाला इथे पारायण पाठ असे काही करायचे असतील तर तेही करू शकता. आणि आल्यानंतर पंढरपूरला कपिकुल सिद्धपीठमला नक्कीच भेट द्या. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बंद करा. स्टॉप करू. हां चालेल.